मागच्या भागामध्ये चिंतेला स्वतःच्या पातळीवरती सामोरे जाण्यासाठी 5 मुद्दे तुम्हाला सांगितलेले होते. या भागामध्ये आणखीन 5 मुद्दे तुम्हाला सांगते आणि असा हा 10 मुद्द्यांचा एक कार्यक्रम तुमच्या हाती सुपूर्द करते. बघा, कालच्या भागामध्ये 5वा मुद्दा आपण सामाजिक अंतरक्रियेचा बघितलेला होता. त्यालाच जुळून हा 6वा मुद्दा, दिवसभरामध्ये किमान एकाला तरी मदत करा, सहकार्य करा. तुमचं समाधान वाढेल, जबाबदारीची जाणीव होईल, यातून तुमचा आत्मविश्वासही वाढेल. मी आज कोणाला मदत केली हा प्रश्न रोज स्वतःला विचारा. 7. छोटा छोटा आनंद शोधा. विनोद करा, विनोदी साहित्य वाचा, खळखळून हसा. हवं तर आजचा आनंद असं रोज लिहून ठेवा. म्हणजे काहीतरी लिहायचं आहे म्हणून तरी तुम्ही आनंदाकडे लक्ष द्याल. 8. योग, प्राणायाम, ध्यान. बघा, योगामध्ये अंतर्निरीक्षण आणि अनुभूती याला अत्यंत महत्त्व आहे. म्हणून योग करताना तो तज्ज्ञांच्या सुपरविजन खाली करा. यातून होतं काय, एक तर त्यांच्या सूचनांकडे लक्ष राहतं, लक्ष भरकटत नाही. तसंच कुठला नेमका बदल होतोय याकडे लक्ष लागायलासुद्धा मदत होते. विशेषतः प्राणायाम, ध्यान यामध्ये अंतर्निरीक्षणाला योग्य दिशा मिळण्यास मदत होते. योगाच्या पूर्वीची आणि नंतरची जी स्थिती असते, जो बदल होतो तो अनुभवण्याचा प्रयत्न करा. काय होतं की शरीराची एक उत्साहवर्धक स्थिती असते आणि त्याचबरोबर मनाची शांत स्थिती असते. हा स्थितीमधला जो बदल आहे हा दीर्घ काळ टिकवण्याचा प्रयत्न करा. योगामुळे सकारात्मकता वाढते, योगामुळे आत्मिक शक्तीही वाढते. 9 आहे शांत झोपा. इतकं सगळं केल्यावर शांत झोप नक्की लागेल. झोपण्याच्या वेळेपूर्वी किमान अर्धा 1 तास मोबाईल, टी व्ही, कम्प्युटर यापासून दूर राहा. अगदी लवकर जरी झोप लागली नाही तरी योग निद्रेप्रमाणे स्वतःला शांत शांत होण्याच्या सूचना द्या आणि शांत झोपा. 10. ईश्वराचे चिंतन करा, नामस्मरण करा. ती शक्ती पाठीशी आहे याचा खूप मोठा आधार जाणवतो. आत्मिक ताकद वाढायला मदत होते. या 10 मुद्द्यांच्या कार्यक्रमाच्या योगे चिंता दूर करण्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते. हेही लक्षात ठेवा, यातलं काहीही जर तुम्हाला करता येणं शक्य झालं नाही तर मानसोपचार जरूर घ्या. आणि शेवटी हेही महत्त्वाचं की जर वैद्यकीय सल्ला किंवा औषधोपचार याची आवश्यकता भासत असेल तर मनोविकार तज्ज्ञांना म्हणजे सायकियाट्रिस्टना भेटा.